नमस्कार, मी सुनीता पाटील. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला पत्रकार अधिवेशनासाठी आपण जी तयारी करतोय तर आपण आज करणार आहोत सर्वात प्रथम गणरायाच्या दर्शनाने या महिला पत्रकार अधिवेशनाची सुरुवात. चला तर मग सर्वात प्रथम आज आपण घेऊया नवशा गणपतीचं दर्शन. पेशवेकालीन आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला हा नवशा गणपती. पेशवेबाईंनी आपल्याला मुलगा व्हावा म्हणून जो नवस केला होता तर नवसाला पावतो म्हणून अशा पद्धतीने इथे हे धागे आणि ह्या सर्व घंट्या बांधल्या जातात. आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी आणि अगदी पहिल्या पायरी आणि गणपती बाप्पाजवळ गेल्यावरही आपल्याला अशा पद्धतीने नवसपूर्तीचे हे जे सर्व निशाण आहे हे पाहायला भेटणार आहे. नवशा गणपतीच्या डाव्या साईडला आहे हा गोदावरीचा रम्य असा काठ आणि इथे पर्यटनाची बोटिंगची ही व्यवस्था आहे. डाव्या बाजूला अतिशय रमणीय असं हे निसर्गरम्य वातावरण आणि शांत परिसर. राज्यभरातून ज्या महिला पत्रकार भगिनी येणार आहेत ते हेच ठिकाण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. या विद्यापीठामध्ये आपण सर्व महिलांची निवासाची, भोजनाची आणि अधिवेशनाची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि त्याचबरोबर पत्रकारितेशी निगडीत असलेल्या सर्व काही गोष्टींची चर्चा करणार आहोत 18 आणि 19 एप्रिलला. चला तर मग आता आपण पाहूया आपल्या अधिवेशनाचं हे निसर्गरम्य ठिकाण. अधिवेशनासाठी आपल्या ज्या महिला पत्रकार भगिनी येणार आहेत तर त्यांची जी निवास व्यवस्था आहे तर ती अगदी समोर हिरवागार गालीचा आणि ही गोदावरीची निवास व्यवस्था. या ठिकाणी संपूर्ण CCTV कॅमेरे, महिला सुरक्षा गार्ड आणि प्रत्येक ठिकाणी स्वच्छता अशी ही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर महिलांच्या निवास व्यवस्थेनंतर तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी समोरच आपली कॅन्टीन आहे. इथे आपली चहा पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था होणार आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे वॉटर आहे जे स्वयंपाकासाठी वापरलं जाणार आहे. पूर्ण लाईटची सिस्टीम आहे, पूर्ण स्वच्छता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक महिला ही CCTV कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली असणार आहे. हा संपूर्ण असा निसर्गरम्य परिसर आहे की तुम्हाला एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये कोकणात आल्याचा भास होणार आहे. कारण या संपूर्ण नारळीच्या बागा, केशर आंब्याची झाडं आणि ही हिरवळ हे सगळं तुम्हाला अनुभवायला यायचं आहे 18 आणि 19 एप्रिलला नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये. आणि हा आहे आपला अधिवेशनाचा हॉल. इथे संपूर्ण लाईट्स आहेत. या स्टेजवरून होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला पत्रकारांना मार्गदर्शन. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचं पहिलं महिला पत्रकारांचं अधिवेशन होत आहे. सेंटर AC पूर्ण हॉल, निसर्गरम्य वातावरण, खेळती हवा आणि आता फक्त तुमची उपस्थिती. प्रत्येक महिलेसाठी वेगळी चेअर आहे आणि कम्फर्टेबल अशी सिटिंग व्यवस्था आहे की अगदी त्या व्यवस्थेचा कोणालाही त्रास होणार नाही. चला तर मग तयारी झाली आहे ना. मी तर पोहोचले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला पत्रकार अधिवेशनाला. चला लवकर निघूया. येताय ना मग? यावंच लागेल कारण महिला पत्रकारांची ही एकजूट होण्याची संधी पुन्हा नाही.